रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, जीवन जगण्याचा आनंद आपण घेतला पाहिजे, पण आपण घेत असतो का याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. दोस्तांनो, जीवन खूप सुंदर आहे, फक्त तसं जगायला पाहिजे. काचेला पारा लावला की आरसा तयार होतो, पण लोकांना आरसा दाखवला की त्यांचा पारा चढत असतो. दोस्तांनो, आरसा तोच असतो, फक्त त्यामध्ये हसत पाहिलं की आपण आनंदी दिसत असतो आणि रडत पाहिलं की आपण दुःखी दिसत असतो. दोस्तांनो, तसंच जीवन असंच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला आनंदी किंवा दुःखी बनवत असतो. म्हणून दोस्तांनो, दृष्टिकोन महत्वाचा आहे. दृष्टिकोन बदलला तर जीवन नक्की बदलेल. एकदा विचार करा. चला दोस्तांनो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. दोस्तांनो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा अक्षरज्योत यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला दोस्तांनो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मातीमध्ये पडलेली साखर मुंगीच खाऊ शकत असते. हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेत असतात. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं, कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य हे जास्त घातक असतं. या जगामध्ये लावालावीची कामं ही बिनपगारी न चुकता प्रामाणिकपणे केली जात असतात. माणूस पैसा पैसा करायला लागला, पैशासाठी नाती गोती विसरायला लागला. मग खरंच का पैसा एवढा मोठा झाला, जो रक्ताची नाती तोडत आहे? पण माणसाला हे का कळत नाही? पैसा आज तुमचा आहे, उद्या दुसरा कोणाचा तरी होईल. गेलेला पैसा कमावता येईल, पण एकदा माणूस गेला की तो पुन्हा कधीच कमावता येत नाही. आणि तुटलेली नाती सुद्धा पुन्हा लवकर जुळत नाहीत. हे ज्याला कळलं तो जगातला सर्वात सुखी माणूस होईल. जेव्हा हृदय तुटत असतं तेव्हा डोळे कमी आणि मन हे जास्त रडत असतं. सहन करणारा जेव्हा त्रास सहन करून सुद्धा हसत असतो, तेव्हा त्या व्यक्तीचा बदला परमेश्वर स्वतः घेत असतो. नेहमी लक्षात ठेवा, जीभ कधीही घसरत नसते. जे डोक्यामध्ये विचार असतात तेच जिभेवर येत असतात. जगण्यासाठी चाललेल्या धडपडीमध्ये जर जवळच्या व्यक्तीला वेळ देता येत नसेल तर ती धडपड अपुरीच म्हणावी लागेल. सासरमध्ये मुलीच्या सन्मानाची जबाबदारी पूर्णपणे तिच्या नवऱ्याची असते. ज्या घरात त्या मुलीचा नवरा तिची इज्जत करत नसेल त्या घरात दुसरं कोणीही तिची इज्जत करणार नाही. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण लोक हसायला येतात, पोसायला नाही. कोणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा,
कुणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. खोटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचं भलं करण्याची ताकद आहे असं समजा. विनाकारण कोणी तुमच्या मार्गात आडवं येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेलं नातं कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा. आपल्या सोबत असणारी सगळीच माणसं आपली असतात असं नाही. कारण इतिहास सांगतो की घात हा नेहमी जवळच्याच माणसाकडून होत असतो. तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका. कदाचित त्यानं तुमचं चांगलं होणार नसेल. सापामध्ये आणि माणसामध्ये फक्त एवढाच फरक असतो की सापाचं विष त्याच्या दातात असतं आणि माणसाचं विष त्याच्या मनात असतं. मांजरानं कितीही चोरून दूध पिलं तरी ते मांजर कधी ना कधी आडोशाला जाऊन ओकणार असतं. तसंच माणसानं काही गोष्टी सांगायच्या चोरून ठेवल्या तरी त्याच्या गोष्टी कोणाच्या तरी कानावर या पडतच असतात. बाप असताना बापाच्या बोलण्याला मुलगा टाळतो, पण जेव्हा त्याचा बाप होतो तेव्हा त्याचा बाप तसा का बोलत होता त्याचा अर्थ कळतो. कधीच कोणावर खरं प्रेम करून सोडून देऊ नका, कारण समोरच्या व्यक्तीनं तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास हा ठेवलेला असतो. औषध आणि आई वडील हे सारखेच असतात. थोडेसे कडवट वाटतात पण आपल्या फायद्यासाठीच असतात. आई वडील सर्व मुलांना सारखे संस्कार देत असतात, पण सर्व मुलं संस्कारीच निघतील असं नाही. त्यात प्रत्येक मुलांचं राहणं, वागणं, बोलणं हे वेगळं असू शकतं. तर त्यांना वेगळे संस्कार दिला असं नाही, तर ते त्यांचं प्रारब्ध असतं आणि त्यात आई वडिलांचा किंवा संस्कारांचा काहीही दोष नसतो. फक्त पाहणारी लोक कोणत्या नजरेनं पाहतात हे महत्वाचं असतं.